श्री गणेशाय नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्कार भक्तांनो, आज आपण ऐकणार आहोत माघी गणपतीची संपूर्ण पौराणिक कथा, जी केवळ कथा नसून ती आहे आज्ञा, भक्ती, त्याग आणि विघ्नहर्त्याच्या जन्माची दिव्य गाथा। भाद्रपद महिन्यात आपण गणेशोत्सव साजरा करतो, पण शास्त्र सांगते गणपतीचा खरा जन्म माघ महिन्यात झाला आणि म्हणूनच माघ शुक्ल चतुर्थी हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो। हिंदू धर्मात भगवान गणेशाला आदिदेव, विघ्नहर्ता आणि बुद्धिदाता मानले जाते। जरी भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सव हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जात असला तरी खरा गणेश जन्मोत्सव माघ महिन्यातील शुक्ल चतुर्थीला झाला असे शास्त्र आणि पुराण सांगतात। या पवित्र दिवसाला माघी गणेशोत्सव किंवा माघी चतुर्थी असेही म्हणतात। हिंदू धर्मात गणपतीला विशेष स्थान आहे। प्रत्येक मंगल आणि शुभ कार्य करण्यापूर्वी श्री गणेशाची पूजा केली जाते। हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला जयंती साजरी केली जाते। त्याला माघी जयंती असेही म्हणतात। माघ महिन्यातील गणेश जयंतीला माघ विनायक चतुर्थी, वरद चतुर्थी किंवा गणेश जयंती असेही म्हटले जाते। या दिवशी भक्तगण श्री गणेशाची विधीपूर्वक पूजा आराधना करतात, गणपती बाप्पाकडे सुख समृद्धीसाठी प्रार्थना करतात। पण यावर्षी गणेश जयंती कोणत्या तारखेला येत आहे आणि त्याच्या पूजेसाठी कोणता शुभ मुहूर्त असेल ते आपण बघूया। हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 22 जानेवारी 2026 रोजी मध्यरात्री 2:48 सुरू होत आहे, जी 23 जानेवारी 2026 रोजी रात्री 2:28 पर्यंत राहील। उदय तिथीनुसार माघी गणेश जयंती 22 जानेवारी दिवशी साजरी केली जाणार आहे। या काळात भगवान गणेशाची विधिवत पूजा केली जाईल। माघी गणेश जयंती 22 जानेवारी रोजी साजरी होणार आहे। यावेळी गणेश पूजेची वेळ सकाळी 11:28 सुरू होईल ते दुपारी 1:42 पर्यंत असेल। म्हणजेच गणरायाची पूजा करण्यासाठी जवळपास 2 तास शुभ मुहूर्त असेल। या काळात तुम्ही गणेशाची प्रतिष्ठापना पूजा करू शकता। गणेश पुराणानुसार माघ शुद्ध चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी करण्यात येते। या दिवशी गणपतीचा जन्म झाला असे मानण्यात येते। गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला, म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे। या तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात। षोडोपचार गणेश पूजन करून तिळ मिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात। कुंद फुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात, म्हणून या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असेही म्हणतात। आता गणपतीचा जन्म कसा झाला? गणपतीच्या जन्माची कथा आपण सविस्तर बघूया। कैलास पर्वतावर भगवान शंकर माता पार्वतीसह निवास करत होते। शंकर तपस्येत लीन असायचे, त्यामुळे पार्वती देवीला एकाकी वाटत असे। नंदी, भृंगी, गण, ऋषी हे सर्व शंकराचे भक्त होते, पण पार्वतीसाठी स्वतःचा असा कोणी नव्हता। एके दिवशी पार्वतीच्या मनात एक विचार आला की माझाही स्वतःचा एक पुत्र असावा, जो माझा आज्ञाधारक, रक्षक आणि माझाच असेल। हा विचार पुढे एका अद्भुत घटनेचे कारण ठरला। एक दिवस माता पार्वती स्नानासाठी जात होती। स्नानापूर्वी तिने आपल्या अंगावरील उटी, हळद आणि मळ एकत्र केला। त्या दिव्य मळापासून तिने एका सुंदर बालकाची मूर्ती घडवली। पार्वतीने त्या मूर्तीमध्ये प्राण फुंकले आणि तो बालक जिवंत झाला। ती म्हणाली, तू माझा पुत्र आहेस, आजपासून तुझे नाव गणेश। तिने गणेशाला आज्ञा दिली, मी स्नान करत आहे, तोपर्यंत कोणालाही आत येऊ देऊ नकोस। तेवढ्यात भगवान शंकर कैलासावर परतले। त्यांनी आत जाण्याचा प्रयत्न केला, पण द्वारावर उभा असलेला लहान बालक त्यांना अडवतो। शंकर आश्चर्यचकित झाले। ते म्हणाले, अरे बालका,
मी या घराचा स्वामी आहे. पण गणेश म्हणाला, माझ्या मातेशिवाय कोणालाही आत जाण्याची परवानगी नाही. शिवगण, नंदी, कार्तिकेय कुणीही गणेशाला हटवू शकले नाही. शेवटी भगवान शंकर क्रोधित झाले. भगवान शंकरांनी आपल्या त्रिशूलाने त्या बालकाचे शिर उडवले आणि क्षणात ते बालक निष्प्राण झाले. हे पाहताच माता पार्वतीचा आक्रोश कैलास हादरवणारा होता. ती क्रोधाने म्हणाली, हा माझा पुत्र होता, तुम्ही त्याचा वध का केला? पार्वतीने आपले उग्र रूप धारण केले. संपूर्ण सृष्टी संकटात आली. शंकरांनी पश्चाताप व्यक्त केला. पार्वतीला शांत करण्यासाठी त्यांनी आदेश दिला. सर्व देवी देवता एकत्रित आले. सर्वांनीच माता पार्वतीला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण याचा काहीही उपयोग झाला नाही. तेव्हा शंकराने भगवान विष्णूस सांगितले की अशा मुलाचे शिर घेऊन या ज्याची आई आपल्या मुलाकडे पाठ करून झोपली असेल. यानुसार विष्णू भगवानने लगेचच गरुडांना तसे आदेश दिले. गरुड यांनी बराच शोध घेतल्यानंतर त्यांना एक हत्ती दिसली, जी आपल्या पिल्लाकडे पाठ करून झोपली होती. गरुडांनी लगेचच हत्तीच्या पिल्लाचे शिर भगवान शंकरांना आणून दिले. भगवान शंकरांनी ते मस्तक त्या बालकाच्या धडावर ठेवले आणि त्यात प्राण फुंकले आणि लगेचच गणपती पुन्हा जिवंत झाले. भगवान शिवांनी गणपतीला वरदान आणि गणनायक पद दिले. भगवान शंकर म्हणाले, तू माझा पुत्र असशील, तू विघ्नहर्ता असशील, तू गणांचा अधिपती गणपती असशील. आजपासून कोणत्याही महत्त्वाच्या कार्याआधी सर्वप्रथम गणेशाची पूजा होईल. म्हणूनच कोणतेही कार्य करण्यापूर्वी आपण गणपती बाप्पाची सर्वप्रथम पूजा करतो. हे सर्व ऐकून सर्व देवांनी पुष्पवृष्टी केली. भक्तांनो, माघी गणपतीची ही जन्मकथा आणि गूढ माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. अशाच दुर्मिळ पौराणिक कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री गणेश.